हॅलो मंडळी. तर फायनली आमची शिवजयंती संपली. तशी शिवजयंती समोर बराच वेळ झाला आहे, पण व्हिडिओज मात्र अपलोड करणं चालूच होते आणि अजूनही थोडेसे व्हिडिओज जे आहेत ते बाकी अपलोड करायचे, जे शॉर्ट्स आहेत, जे इंस्टाग्रामला तुम्हाला बघायला मिळेलच. आज सकाळी सकाळी सगळ्यांना डबे वगैरे करून दिले. त्यानंतर थोडासा वेळ भेटला होता म्हणून मग मी छान अद्रक जे होतं ते किसलं पाण्यामध्ये. छान त्याचं पाणी कडक उकळलं, जसं आपण चहा बनवतो त्या पद्धतीने, आणि ते पाणी प्यायला घेतलं. त्यानंतर योगा वगैरे आवरला. स्वयंपाक वगैरे दुपारी सकाळी झालेला असल्यामुळे दुपारी काही जास्त कामं नव्हते, म्हणून एक बुक घेतली होती. जे मी लायब्ररीमधून मागून जे 2-3 टाईपचे बुक्स आणले होते, ते बुक म्हटलं बघावं वाचून, त्याच्यामध्ये छान छान इन्फॉर्मेशन दिलेली. त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये मी धपाटे बनवले, त्याच्यानंतर दही, आणि त्याच्यासोबत मी जे आपले काबुली चणे असतात ते मी भिजवलेले होते, तर त्याचं मी सॅलड केलं होतं, जे खूप छान लागतं. फक्त बॉईल केले सॉल्ट टाकून, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या व्हेजिटेबल्स आवडतील ते कांदा, टमॅटो, काकडी, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाकून खाऊ शकतात. मीठ टाकून खायचं, आणि जर तुम्हाला चाट मसाला आवडत असेल चाट मसाला. त्यानंतर खूप दिवसापासून चाललं होतं की मला माझं फ्रीज आवरायचं होतं. आता हे फ्रीजचं असं असतं की प्रत्येक वीकला काही ना काही भाजीपाला येतो, आणि जर ते प्रत्येक वीकला नाही आवडलं तर मग ते असं काहीतरी भरपूर असं जमा होतं. एक मागच्या भाज्या मागेच राहतात आणि पुढच्या नवीन नवीन येत राहतात. त्यामुळे थोडंसं आज फ्रीज वगैरे आवरायला काढलं होतं दुपारी वियान वगैरे आल्याच्यानंतर. कारण वियान यायच्या अगोदर तर बुक वगैरे रीड करणं चालू होतं, आणि आता खूप दिवसानंतर बुक रीड करायला घेतल्यामुळे इतकी झोप येत होती की विचारायलाच नको. त्यामुळे म्हटलं थोडासा टाईम आहे, तर मुलं खेळता पण आहेत, टी व्ही बघायचा टाईम होतो त्यांचा, त्याच्यामुळे थोडं घरामध्ये शांतता होती. तर त्यांचं ते होईपर्यंत मी माझं पूर्ण जे फ्रीज होतं ते पूर्ण क्लीन करायला काढलं. सगळ्यात जे कामाच्या गोष्टी होत्या त्या ठेवल्या, आणि बाकीच्या ज्या नको होत्या ते सगळ्या काढून टाकल्या. फ्रीज जे होतं ते आतमधून काही म्हणजे ते बाहेर काढून सगळं घासायची गरज नव्हती, कारण एवढं काही जास्त खराब नव्हतं. फक्त त्याला काढून आणि बाकी जेवढं सामान होतं तेवढं काढलं, पुसून घेतलं, आणि बाकीचं ठेवून दिलं. आणि ह्या कामानंतर मला स्वयंपाक पण बनवायचा होता, त्याच्यामुळे सगळे कामं संध्याकाळच्या वेळेला काढले की बाकीचं सगळं काम राहून जातं. त्यानंतर मी सगळं पुसून वगैरे सगळ्या फ्रीजमध्ये सगळ्या गोष्टी ठेवून दिल्या, आणि संध्याकाळचे स्वयंपाक आला. आणि त्यानंतर आमचा जो ठरलेला टाईम असतो तो म्हणजे टेनिस कोर्टला जाण्याचा, त्याच्यासाठी मी तयार होत होते. चला परत भेटूया उद्याच्या रोजच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.